बातमी आहे राज्याची सांस्कृतिक नगरी आणि विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यातल्या एका व्हिडिओमुळे पुन्हा एकदा श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या सीमारेषेचा प्रश्न ऐरणीवरती आलाय। या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय दिसतंय तर एक आध्यात्मिक गुरु अशी ओळख असलेल्या उमेश तागुंदे यांच्या शिष्यांकडनं त्यांचे पाय दुधानं आणि पाण्यानं धुतले जात आहेत आणि त्यानंतर तेच पाणी ही भक्त मंडळी प्राशन करतात। हा सगळा विषय इथेच थांबत नाहीये तर भक्तांचा गोतावळा या गुरूंच्या गळ्यात पैशांची माळही घालताना दिसतोय। त्यामुळे व्हिडिओ समोर आल्यानंतर साहजिकच प्रश्न उपस्थित झाला की ही श्रद्धा आहे की श्रद्धेच्या नावाखाली अंधानुकरण। कारण श्रद्धा ही वैयक्तिक असू शकते, पण जेव्हा एखाद्या व्यक्तीला दैवी किंवा अलौकिक शक्ती असल्याचा समज निर्माण होतो आणि त्यातून अनुकरण सुरू होतं तेव्हा त्याकडे विवेकाच्या नजरेतनं पाहणं गरजेचं ठरतं। या व्हिडिओची सत्यता, पार्श्वभूमी आणि या प्रकारामागचा नेमका उद्देश काय याची चौकशी होणं गरजेचं आहे। कारण अंधश्रद्धेला खतपाणी मिळण्याआधी समाजानं जागृत होणं, सतर्क राहणं हे कधी आवश्यक आहे। तर पाय धुवून ते पाणी पिण्याच्या व्हायरल व्हिडिओवरती आता उमेश तागुंदेंनी स्पष्टीकरण दिलंय। भक्तांनी वैयक्तिक श्रद्धेपोटी पाय धुतल्याचा दावा त्यांनी केलाय आणि या दाव्याला समर्थन देताना त्यांनी वैयक्तिक कृतीची जोड दिली आहे। आपणही आपल्या गुरूंचे पाय धुवून पाणी पितो, पण भक्तांना त्याचं अनुकरण करण्यास कधीच सांगितलं नसल्याचं तागुंदेंनी म्हटलंय। आता भक्तांनी स्वेच्छेनं हे कृत्य केलं असं जरी मानलं तरी श्रद्धेच्या नावाखाली अशा प्रथा योग्य की अयोग्य हा प्रश्न मात्र कायम आहे। तुमचं मूळ नाव काय आहे आणि तुम्हाला पप्पा का म्हटलं जात आहे? माझं मूळ नाव आहे उमेश भीमराव तागुंदे आणि आता ते एक मुलगा होता 2006 साली माझ्याकडे आला आणि त्याला जरा थोडं आईवडिलांपासून तो लांब होता आणि इथं आल्यावरती आम्ही त्याला तो अजून पण माझ्या इथंच आहे आणि त्याला आईवडिलांसारखं प्रेम केल्यामुळं तो मला माझा मुलगा पप्पा म्हणतो म्हणून तो पप्पा म्हणायला लागला आणि मग तो पप्पा म्हणायला लागल्यामुळं आणि बाहेरचं कोणतरी मुलगा मला पप्पा म्हणते आणि त्याच्यामुळं मग सगळे मला पप्पा म्हणायला लागले। पाय धुतल्यानंतर जे पाणी ताटामध्ये जमा होतंय ते पाणी या महिला प्राशन करतायत, तर हे दिसायला तर खूपच किळसवाणं दिसतंय आणि तो अंधश्रद्धा पसरवण्याचा एक प्रकार आहे असंही म्हटलं जातं। तर आत्ता गुरुपौर्णिमा झाली, त्या दिवशी मी माझ्या गुरूंकडे गेलो होतो, माझ्या गुरूंचे पाय धुतले, पाणी पिलो। इथं मी ज्या दिवशी गुरुपौर्णिमेला बसलो होतो त्या दिवशी मी काय कुणाला म्हणलो नाही की तुम्ही माझे पाय धुवा, पाणी प्या, पण मी त्यांना नको म्हणलो होतो। मग त्यांनी आम्हाला म्हणजे की नाही पप्पा तुम्ही नाही का आमचे गुरु आहेत आणि आमची ते मनात इच्छा आहे, भावना आहे, म्हणून त्यांनी पाय धुवून पाणी पिलं। पण ही श्रद्धा आहे की अंधश्रद्धा आहे? आता मी माझ्या गुरूंचे पाय धुतले, शेवटी एक मराठीत म्हण आहे की बघ तुमचे एवढे माझ्या उपकार आहे की पाय धुवून पाणी पिलं तरी कमी। मग तेवढं माझ्या गुरूंचे माझ्या उपकार होते म्हणून मी त्यांचे पाय धुवून पाणी पिलं, ते माझ्या श्रद्धेचा भाग आला। मी इतरांना तर काय पाय धुवून दिले म्हणजे नको म्हणत होतो, पण तरी त्यांनी पाय धुतले। या अंधश्रद्धेतून किती भयानक प्रकार नजीकच्या काळात महाराष्ट्रात घडलेले आहेत हे आपण पाहतो आहोत। नाशिकचा प्रकार अजूनही सगळ्यांच्या आठवणीत आहे। म्हणून तो प्रकार आहे, आता लोक त्याच्याशी जोडतात। तर इथं आता आम्ही आईसाहेबांची सेवा करतो, त्याच्यामुळे आमचा प्रत्येक महिलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपल्या आईसारखे आहे, आपल्या बहिणीसारखे, आपल्या मुलीसारखे असा असतो की आम्ही त्या ह्यानी उद्देश म्हणजे त्याचं घाणरडं कधीच डोक्यात येत नाही। चांगल्या हेतूनच प्रत्येक महिलाकडे पाहत असतो, वाईट हेतूने कधी वाईट याने पाहतच नाही। तर गुरुभक्तीच्या नावाखाली पाय धुवून ते पाणी पिण्याचे व्हिडिओ समोर येतात आणि त्याच वेळेला त्याच पुण्यात दैवी शक्तीचा दावा करणाऱ्या एका तथाकथित गुरुवर्याविरोधात अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल झालाय। हा केवळ योगायोग नाही तर अंधश्रद्धेच्या नावाखाली निर्माण होणाऱ्या अंधविश्वासाचा धोकादायक चेहरा मानला जातोय। स्वप्नील लांडे असं त्याचं नाव आहे। या स्वप्नील लांडेच्या विरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यावर तो फरार असल्याचं कळतंय। एका अल्पवयीन मुलीला आपल्या मांडीवरती बसवून तिच्या कानात काहीतरी फुंकतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर हा सगळा प्रकार उजेडात आला। तर एका बाजूला गुरुभक्तीच्या नावाखाली पाय धुवून ते पाणी पिण्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत, तर दुसरीकडे दैवी शक्तीचा दावा करणाऱ्या स्वप्नील लांडे विरोधात अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल झालाय। कुणाच्याही श्रद्धेबद्दल आक्षेप नाही, पण ती डोळस असणं महत्त्वाचं आहे।
अंधविश्वासाचा आडून कुणाचा गैरफायदा घेतला जात असेल तर समाजानं गप्प न बसता प्रश्न विचारणं सुद्धा गरजेचं असल्याचं सांगितलं जात आहे. अंधश्रद्धेसमोर नतमस्तक होण्याऐवजी विवेक जागवणं हे अधिक महत्त्वाचं. श्रद्धेचा फायदा घेऊन भीती निर्माण करणं, दैवी शक्तीचा दावा करणं आणि त्यातून शोषण होत असेल तर हा श्रद्धेचा विषय राहत नाही. हा गुन्हा आणि सामाजिक विकृतीचा विषय ठरतो. म्हणूनच डोळे बंद करून विश्वास ठेवण्यापेक्षा प्रश्न विचारून, पडताळणी करून अशा भोंदू प्रवृत्तींचा पर्दाफाश करणं हे अधिक महत्त्वाचं आहे.